नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 40वा भाग वाचणार आहोत. आता आपण सुरुवात करू. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. युगा, रुचिरा नाशिकहून परतल्या. गणेशपंत स्टँडवर घ्यायला गेले होते. युगा घरात आली तेव्हा नाना घरी नव्हते. ते यावेळी नसणार याची तिला कल्पना होतीच, कारण यावेळी शेजारी पोस्टमास्तरांकडे ज्ञानेश्वरी सांगायला जायचा त्यांचा रोजचा क्रम होता ना. आई स्वयंपाकघरात बसली होती. काकू स्वयंपाकाला लागल्या होत्या. गणेशपंतांनी तिचं सामान आत आणून ठेवलं. युगानं म्हटलं, आई, वहिनीच्या आईनं तुझ्यासाठी मुद्दाम आंबे, द्राक्ष, गुळाच्या वड्या दिल्यात आणि पुढच्या उन्हाळ्यात तुला मुद्दाम घेऊन यायला सांगितलंय. काकूनी म्हटलं, तुम्ही आता येणार हे दुपारी माईनी सांगितलं. मला पत्र पाठवताच आलं नाही. वहिनींच्या आईचा एवढा आग्रह त्या निघून देईनात. शेवटी काल वहिनींनी तार केली होती माईंना. काकूनी म्हटलं, चहा टाकते, हातपाय धुवून या. चहा घेताना युगानं विचारलं, आई, तुझी तब्येत ग कशी आहे? सदा मरे त्याला कोण रडे, ठीक आहे. काकूनी म्हटलं, तुम्ही गेल्यावर 8-10 दिवसांनी मामींचा दमा चाळवला होता. आई, दम्याला आंबे चांगले बरं का, वहिनींची आईच म्हणाली. काकू, रोज आता आईला द्राक्ष, आंब्याचाच खुराक. 15 दिवसात तिची तब्येत कशी छान होईल बघा. नाना कसे आहेत? नाना बंगलोरला गेलेत. तिनं आश्चर्यानं विचारलं, बंगलोरला? बंगलोरला कशाला? तिथं कोण आहे? आईनं म्हटलं, डॉक्टरांचा मुलगा इथं आपली गाडी घेऊन आला होता. कोण? विसू दादा? बंगलोरला गतवर्षी हॉस्पिटल काढलंय तो? हो, 2 दिवस बापाला भेटायला आला होता. नवी गाडी घेतली त्यानं, ती घेऊन आला होता. आपलं हॉस्पिटल दाखवायला 2 दिवस घेऊन गेला. यांना सुट्टी आहे ना, हेही बरोबर गेलेत. काकूंनी म्हटलं, अहो गेले कसले? डॉक्टरांनी एवढा आग्रह केला म्हणून गेले. बरं का युगाताई, त्या दिवशी दोघे बापलेक इथं आले होते. दोघांनी एवढा आग्रह केला पण नानांचा काही पाय उचलेना. नाहीच म्हणाले. नुकताच ह्यांना दम्याचा अटॅक येऊन गेलाय. युगाताई पण घरी नाही. पुन्हा अटॅक आला तर बघायला कुणी दुसरं नाही. डॉक्टरांनी म्हटलं, पुन्हा आता इतक्यात अटॅक येत नाही. मी 8 दिवसांचं औषध देऊन ठेवतो. माझा कंपाऊंडर रोज येऊन चौकशी करून जाईल. माई पण त्यावेळी इथं होत्या. त्यानेही म्हटलं की अनायासे घरची गाडी आहे, 4 दिवस जाऊन या, मी बघेन सगळं. अभि आहे, तो रोज येऊन बघत जाईल. डॉक्टरांच्या मुलानंही आग्रह केला. इथं त्यांच्या शाळेत शिकलेला ना तो. शेवटी नाना तयार झाले. युगानं म्हटलं, बरं झालं डॉक्टर काकांनी नेलं ते, नाहीतर ते कधी कुठं जात नाहीत. काकूनी म्हटलं, युगाताई, तुमची धाकटी भाऊजाई येऊन गेली बरं का? असं? दोघं आली असणार. किती दिवस होती इथं? आमचा चान्स हुकला. काकूनी म्हटलं, नाना तरी कुठं होते? नाना सकाळी गेले आणि ही दोघं संध्याकाळी आली. आईनं म्हटलं, किती दिवस कुठचे? मोजून 2 दिवस राहिली पाहुण्यासारखी. आल्याच्या रात्री घरात जेवली. 2 दिवस त्याच्या मित्रांकडे पार्ट्या होत्या ना. सारा दिवस दोघं बाहेर होती. बाड बिस्तरा टाकण्यापुरतं घर. आली काय गेली काय, दोन्ही सारखंच. युगानं विषय तिथंच तोडला. वसंतदादा, आईच्या खुशीचा विषय. तिनं विचारलं, आई, वसंतदादाची खुशाली ग? 15 दिवसापूर्वी उभ्या उभ्या येऊन गेला. त्याला कुठची सवड? संसार आहे ना मागं. पण आहे कुठं तो? असणार कुठं? पोटाच्या मागं. जिथं नोकरी मिळेल तिथं. पुण्याला नोकरी मिळाली. युगा उठली. तेवढ्यात काकूनी म्हटलं, युगाताई, तुमच्या सुलभाताईला मुलगी झाली. अरे वा, केव्हा? 15 दिवस झाले. परवाच बारसं झालं. उद्या जाऊन यायला पाहिजे तिच्याकडे. कुठं आहे? माहेरी का? हो, गावात माहेर असू नये बघा. गावात माहेर असलं की दर बाळणपण माहेरच्या माथी. युगा किंचित हसली. माझ घरातून तिनं आपली बॅग उचलली आणि ती वर आपल्या खोलीत आली. 3 सांजा झाल्या होत्या. खोलीत अंधार पडला होता. तिनं दिव्याचं बटन लावलं. जाताना तिनं आपल्या खोलीच्या खिडक्या बंद करून घेतल्या होत्या. त्या तशाच बंद होत्या. मोलकरणीखेरीज खोलीत कोणी फिरकल्याचं दिसत नव्हतं आणि मोलकरीण खिडक्या न उघडताच केरसुणीचे 4 पट्टे ओढून जात असावी. वर येणार कोण आणि बघणार कोण? आई तर गेल्या 2-2.5 वर्षात जिन्याची पायरी चढली नव्हती.
तिनं सभोवार पाहिलं. टेबलावरच्या पुस्तकांवर, कॉटवरच्या चादरीवर जिकडे तिकडे धूळ पसरली होती. कोपऱ्यात कोळिष्टकं धरली होती. पण का कोण जाणे, या खोलीत येताच तिला एकदम हायसं वाटलं. ती थोडा वेळ तशीच धुळीच्या कॉटवर बसली. घराची ओढ खरोखरच एवढी का विलक्षण असते? इथं आल्यावर एकदम किती बरं वाटलं. थोड्या वेळानं ती उठली आणि तिनं सगळ्या खिडक्या उघडून टाकल्या. फडकं घेऊन सगळीकडची धूळ झाडून टाकली. टेबल नीट लावलं. बिछाना झटकून घातला. चादर बदलून टाकली. खोलीतला इतर सगळा पसारा आवरून टाकला. काकूने खाली जिन्याशी येऊन हाक मारली. युगाताई, स्वयंपाक झालाय, पानं मांडू का? आज तिच्या पंक्तीला नाना नव्हते. तीच एकटी जेवणारी होती. प्रवासात थकून गेली होती. जेवून आता झोपी जावं म्हणून लगेच ती खाली आली. तासाभरानं ती आपल्या बिछाण्यावर पडली. समोर रुचिराच्या खोलीत दिवा जळत होता. त्याचा प्रकाश उघड्या खिडकीतून समोर भिंतीवर पडला होता. गेला 1.25 महिना ती सतत रुचिराच्या सहवासात होती. एका समृद्ध, सधन आणि भरल्या घरात होती. आज त्या भरल्या घरातून, प्रसन्न प्रेमळ माणसांच्या मेळाव्यातून आज प्रथमच ती एकटी पडली. रुचिराचं ते माहेरघर, ते ओल्ड व्हाईट हाऊस तिच्या नजरेसमोर उभं राहिलं. द्राक्षाचे मळे, आमराई, गुऱ्हाळ दिसू लागलं. किती आनंदात दिवस गेले. एकाएकी गच्चीतला प्रसंग तिला आठवला. दुधात विरघळणाऱ्या साखरेसारखी मुलगी हवी. आपण दुधात विरघळणाऱ्या साखरेसारख्या आहोत? मागं एकदा माई असंच काहीतरी म्हणाल्या होत्या. कुणीतरी म्हटलं होतं, माई, सून नीट पारखून करा, तुमच्या घराण्याला शोभेल अशी निवडा. माईंनी म्हटलं होतं, त्याची काळजी नको, माझी सून मी माझ्या हाती घडवली आहे, मला हवी तशी. आणि खरंच तर आपलं हे घर आपणाला आपलं असं कधी वाटलं नव्हतं. अजूनही ही भावना, हा दुरावा मनात डोकावून जातो. माईंचं घर हेच आपलं घर. दुधात साखर नव्हे, पाण्यात पाणी मिसळावं तसं त्या घराशी आपण एकजीव झालो होतो. रुचिरा म्हणाली, एवढी अचल निष्ठा? निष्ठा कसली? याला निष्ठा हे नाव तरी देता येईल का? जिथं जाणतेपणी कळतं, कळण्या इतपत जाण येते, घडतं, नि तिथं मग मन स्थिर होतं, अविचल राहतं, ती निष्ठा. पण जेव्हा काहीही कळत नव्हतं तेव्हापासून पाण्याचे 2 प्रवाह एकमेकात मिसळत गेले, एकरूप होत गेले. उगमापासून जर 2 प्रवाह एकमेकात मिसळत गेले, एकरूप होत गेले, तर त्यातला त्यांचा वेगळेपणा ओळखायचा कसा, काढायचा कसा? गंगा यमुनांचा उगम शेजारी शेजारी होऊन दोन्ही प्रवाह एकत्र होऊन वाहू लागले असते तर त्यांच्यातला आज प्रयाग संगमावर दिसतो तसा वेगळेपणा दिसला असता का? गंगेचं पांढुरकं पाणी आणि यमुनेचं काळं भोर पाणी असा भेद राहिला असता का? एकदा अभिचा चेहरा लाल दिसला. डोळे कसे तरी बारीक दिसले. आपण विचारलं, अभिदादा, तुझं डोकं दुखतंय का रे? त्यानं काहीशा आश्चर्यानं विचारलं. तुला काय माहीत? आपणाला कुठं माहीत होतं? आपण म्हटलं, आहे माहीत. कसं माहीत झालं सांगणार नाही. आमची एक जमाडी जम्मत आहे. अहो माई, अभिदादाचं डोकं दुखतंय. माईंनी म्हटलं, होय रे, मग सांगायचं नाहीस का? त्याची नाडी आपल्या मनाला कळत असे. पण नियती सत्वपरीक्षेसाठी मार्गात हात पसरून उभी राहिली. एक प्रवाह गुप्त झाला, पण खंडित झाला नाही. लग्नानंतर रुचिरेला इथलं पूर्वीचं कुठून ना कुठून कळलं असणारच. कारण अधूनमधून ती जे सूचक बोलत असते त्यावरून तिला निश्चितच सगळी कल्पना आलेली आहे. त्यात विशेष काही नाही. पण परवा तिला जे कळलं, कळावं अशी आपली इच्छा नव्हती. तिच्या भावासाठी तिच्या मनात असं काही असेल याची आपणाला तिळमात्र शंकासुद्धा कधी आली नाही. पण आता आपलं मन तिला कळून चुकलंय. आता विशेष सावधगिरीनं आपणाला वागलं पाहिजे. तिच्या घरी जाण्याचं शक्यतो टाळलं पाहिजे. नाहीतरी आपण अभि घरी असताना तिच्या घरी शक्यतो जात नाही. आता यापुढं अधिक काळजी घ्यायला हवी. 4 दिवसांनी नाना आले. शाळा सुरू झाल्या. युगानं MAच्या टर्म्स भरून त्यासाठी कॉलेजमध्ये जाण्याचा विचार केला. बाहेरून परीक्षेला बसायचं म्हणजे नियमाप्रमाणे 2 वर्ष थांबायला हवं. त्यापेक्षा कॉलेजमध्ये जाऊन आताच MA करून टाकणं चांगलं. नाहीतरी एवी तेवी आता मुंबईला जाण्याचा प्रश्न निकालात निघाला होता. त्याप्रमाणे मालतीबाईंना भेटून तिनं आपला बेत सांगितला आणि गतवर्षीसारखी सकाळची शाळा तिनं मागून घेतली. मग कॉलेज सुरू होण्याच्या सुमारास एक दिवस ती प्रोफेसर नेने यांच्या घरी गेली. त्यांनी मोठ्या अगत्यानं तिचं स्वागत केलं. यंदापासून येणार ना? हो, येणार ना. गुड. माझी मिसेसही आता MA करणार म्हणते.
त्याने आपल्या पत्नीला हाक मारली. ए नीमा, बाहेर ये. सौ नीमा हसत मुखानं बाहेर आली. ती काळी सावळी पण तरतरीत होती. प्रोफेसरांनी परिचय करून दिला. ही निर्मला नेने. निर्मलानं म्हटलं, मला BA होऊन 5 वर्ष झाली. आमचा मुलगा आता 4 वर्षांचा झाला. तो मुंबईला आपल्या आजी आजोबांकडे म्हणजे माझ्या सासूबाई मामंजींकडे असतो. यंदा त्यांनी त्याला ठेवून घेतलाय. घरी बसून दुपारचा अगदी कंटाळा येतो. वेळ फुकट जातो. वाचून वाचणार किती, म्हणून यांना म्हटलं मी कॉलेज जॉईन करते. MA करून टाकते. सब्जेक्ट्स कुठचे घेणार? तिनं हसून म्हटलं, फ्री ट्युशनची सोय घरच्या घरी आहे, म्हणून पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स बरं. अर्थात मला या विषयांची आवडही आहे. तुम्ही पण हेच विषय घेणार आहात ना? छान होईल. आपणा दोघींना बरोबर अभ्यास करता येईल. मग चहा, फराळ आणि थोड्या गप्पा झाल्यावर युगानं त्या उभयतांचा निरोप घेतला. युगाची सकाळची शाळा, दुपारचं कॉलेज असा दिनक्रम सुरू झाला. सकाळी आंघोळीला न्हाणीघराकडे जाताना पलीकडच्या परसात रुचिरा बहुधा दिसे. माई नातवात गुंतलेल्या असत. रुचिरानं योगेशला त्यांच्याकडे सोपवून सकाळची सगळी कामं आपल्याकडे घेतली होती. माई काम करू लागल्या तर ती म्हणे, योगेश भारी अचपळ होत चाललाय. मला नाही आवरत. तुम्हीच त्याला सांभाळा. त्यांच्या स्वयंपाकाच्या बाई सकाळी लवकर येऊन कामाला लागत असल्यामुळं घरात तसं विशेष काम नसे. पण जे काम पूर्वी माई करीत असत ते काम आता त्यांना दगदग नको म्हणून हलके हलके तिनं आपणाकडं घेतलं होतं. त्यामुळं रुचिरा बहुधा सकाळी परसात काही ना काही करताना दिसे. तिचं लक्ष गेलं तर युगा थांबे, काही बोले नि मग आपल्या उद्योगाला लागे. तिचं लक्ष नसलं तर आपलंही लक्ष नाही असं दाखवून ती झटकन पुढं निघून जाई. रुचिरा ही संसारात अधिकाधिक गुंतत चालली होती. त्यामुळं पूर्वीसारखा मोकळा वेळ तिला फारसा मिळत नसे. संध्याकाळी अधूनमधून ती युगाकडे थोडा वेळ येऊन जाई. कधी कधी योगेशला घेऊन ती आपल्या खोलीच्या खिडकीत उभी राही. अले, ती बघ माची दिसते, तिला हाक मार, मोठ्यांदा हाक मार. युगा खिडकीशी येई. मग तिथून काहीतरी त्रोटक बोलणं होई. परसातली ओझरती भेट, हे त्रोटक बोलणं, कधी कधी संध्याकाळी एखादा पदार्थ देण्याच्या निमित्तानं रुचिरा उभ्या उभ्या येऊन जाई. एवढंच 5-10 मिनिटं बोलणं. पूर्वीसारख्या आता निवांत गप्पा होत नव्हत्या, पण तरीसुद्धा दोघींच्यात आता विलक्षण जिव्हाळा निर्माण झाला होता. जवळीक निर्माण झाली होती. मैत्रीच्या पलीकडचं कसलं तरी अतूट नातं दोघींच्यात आपोआप निर्माण झालं होतं. नकळत वाटत होतं कसला तरी एक आगळा भावबंद दोघींना एकत्र वेढून टाकीत होता. एक दिवस ती शाळेला निघाली तेवढ्यात गणेशपंत घाईघाईनं आत आले. युगाताई, पेढे घ्या. अभिजितराव LLB झाले, 2nd क्लास आले. असं? अरे वा. त्यांनी पुढं केलेल्या पुडक्यातून तिनं एक पेढा उचलला आणि तोंडात टाकला. युगाताई, तुम्ही कुणाला पेढे दिले नाहीत? अहो, BTच्या परीक्षेचे कसले पेढे? पण 2nd क्लास आलात म्हणे. गणेशपंत, BTला सगळे क्लास सारखेच, शाळेत सगळे विषय सारखे असतात नाही का? तसे. बरं, येते मी, उशीर होतोय. आणि ती झपझप बाहेर पडली. संध्याकाळी रुचिरा अळवड्या देण्याच्या निमित्तानं आली. काकू, युगाताई आल्या नाहीत शाळेतून अजून? आल्यात की, वर आहेत. रुचिरा वर गेली. युगा टेबलावर पुस्तकं लावीत होती. रुचिरानं म्हटलं, सकाळी पेढे खाल्लेत का? खाल्ले, पण फार निगोड लागले. निगोड होते? तुम्ही वाटले असते तर गोड लागले असते. वास्तविक तुम्ही वाटायला हवे होते. रुचिरा खुदकन हसली. का हसलात का? सकाळी गणेशपंत आपल्या मनानंच पेढे घेऊन आले तेव्हा मी चेष्टेनं म्हटलं, सारा दिवस अभ्यासाचा धोशा लावल्यावर कुणीही 2nd क्लास येईल, त्यात काय मोठंसं. पेढे वाटायला हवेत आमच्या युगाताईंचे. शाळा, घरचं कामकाज, बाजार हाट सगळं सांभाळून त्यांनी कॉलेज केलं आणि त्यांनी हायर 2nd क्लास मिळवला. इथं साधी भाजी सुद्धा आणायचं जमत नाही. परवा काकडी आणायला सांगितली तर तवसं आणून ठेवलं. एकंदर पारख कमीच. माई हसल्या. ते तरातरा वर गेले. मी देवापुढं पेढे ठेवले, घरात सगळ्यांना दिले. गणेशपंत पुडा घेऊन आल्यावर पुड्या बांधायला बसले. मी पेढे घेऊन त्यांना वर द्यायला गेले. ते जरा घुश्यात होते. मला हसू आलं. मी म्हटलं, पेढे घ्या. ते गुरगुरले. तुला युगाचा एवढा पुळका का? आव तर असा आणला होता ते पाहून मला हसू आवरेना. हसू दाबून मी म्हटलं, तुम्हीच सांगा बघू मला एवढा पुळका का ते? ते माझ्याकडे खोचून बघायला लागले. मनात म्हटलं, आता मात्र स्वारी चिडणार, म्हणून झटकन म्हटलं, अहो, जातीचा जातीला पुळका येतोच. स्त्री जातीचा कैवार मी घेणार की.
घ्या आता पेढे, नाहीतर तुमचा युगेश सगळे पेढे खाऊन टाकील. युगा तिच्याकडे पाहत राहिली. मग एकदम रुचिराचा हात घट्ट पकडून तिनं म्हटलं, पुन्हा तुम्ही असं काही करू नका, असं काही म्हणू नका. माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. रुचिरा तिच्याकडे पाहत राहिली. ती काही बोलणार तेवढ्यात युगानं स्वतःचं मन सावरलं. डोळे पुसले आणि हसत म्हटलं, आल्यापासून उभ्याच आहात, बसा ना. छे, बसते कुठची. माईंना म्हटलं काकू अळवड्या तळायला बसल्या आहेत, तेवढ्या 4 अळवड्या युगाताईंना देऊन येते. अगं बाई, टेबलावर केवढा हा पुस्तकांचा ढीग रचलायत. MA ची पुस्तकं का? हो. युगाताई, मला वाटतं तुम्हा दोघांचा अभ्यास जन्मभर संपायचा नाही. अभिदादा आता कसला आणखी अभ्यास करतोय? कसल्याशा ॲडमिनिस्ट्रेशनच्या परीक्षेचा. दिल्लीहून त्यांच्या बंधुराजांनी बरीचशी पुस्तकं पाठवलीत. दिल्लीला परीक्षा असतात म्हणे. दिवस जात होते. हा म्हणता वर्ष संपलं. एक दिवस रुचिरानं म्हटलं, युगाताई, आनंद भैयाचं लग्न ठरलं. अरे वा, छान झालं. केव्हा आहे लग्न? 5 एप्रिलला. आमच्या वहिनींची चुलत बहीण. मी तिचं नाव सहज सुचवलं होतं आणि वहिनींवर सगळं सोपवलं होतं. मुलगी BA झालेली आहे. वहिनीनं तिचीच निवड केली. मग तुम्ही पुढच्या महिन्यात जाणार? जायलाच हवं. हे लग्नाच्या वेळी येतील आणि तिथून दिल्लीला जाणार आहेत परीक्षेसाठी. युगाताई, तुम्हाला घेऊन यायला लिहिलंय बाबांनी. शक्य तरी आहे का? एप्रिलच्या 15 तारखेपासून माझी परीक्षा सुरू होणार. तुम्ही मे महिन्यापर्यंत नाशिकला राहणार ना? छे, माईंनी लवकर यायला सांगितलंय. योगेश वाचून त्यांना आता अजिबात करमत नाही. त्याला ठेवून जा म्हणतायत, पण तसा तो राहील की नाही कोण जाणे. म्हणून लग्न लागल्यावर मी लगेच परत येईन. 40वा भाग इथेच संपला. आता आपण भेटणार आहोत युगंधरा कादंबरीच्या 41व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.